गाईज तुम्हाला सुद्धा समजत नसेल की कुठल्या प्रकारचा पॅनड्राईव्ह यूज करायचा आणि कुठला बेस्ट असेल जो करप्ट होणार नाही आणि प्रॉपरली आपल्या प्लेइंगच्या वेळेस कुठलाही प्रॉब्लेम देणार नाही. तर गाईज आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार की कुठला पॅनड्राईव्ह बेस्ट आहे आणि तुम्ही कुठला यूज करू शकता. त्याआधी गाईज व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. चला ते व्हिडिओ स्टार्ट करूयात. गाईज या साईडला बघू शकता तुम्हाला पॅनड्राईव्ह मध्ये ना भरपूर वेळेस अशा काही गोष्टी दिसतात. 2.0, 3.0 आणि 3.2 अशा काही गोष्टी असतात. बाकी कंपनी असतात आपले. तर नक्की याचा विषय काय असतो गाईज मी तुम्हाला सांगतो. तर 2.0, 3.0 आणि 3.2 थोडक्यात गाईज आहे ना ही स्पीड असती. म्हणजे हेच ठरवतं की किती MB ने आपलं गाणं कॉपी करायचं, किती MB ने लवकर लोडिंग झालं पाहिजे. ते ह्या गोष्टीवरून ते ठरतं स्पीड. तर कधी पण लक्षात ठेवायचं का ज्यावेळेस तुम्ही पॅनड्राईव्ह परचेस करताल त्यावेळेस तुम्हाला लक्षात ठेवायचं 2 पॉईंट हा खूप ओल्ड झाला. 3 पण आता याच्यावरचं पण आलेलं आहे 3.2. तुम्हाला काय ज्यावेळेस तुम्ही पॅनड्राईव्ह खरेदी करताना त्यावेळेस तुम्हाला 3.2 किंवा 3.0 वरचे घ्यायचे, 3.2 घ्यायचे तुम्हाला, जेणेकरून काय ना तुम्हाला प्रॉपर स्पीड भेटणार आहे. तुमचा पॅनड्राईव्ह वगैरे पण प्रॉपर लगेच कॉपी होणार आहे आणि कुठल्याही प्रकारचं लॅग वगैरे होणार नाही. म्हणजे थोडक्यात आपली स्पीड असते गाईज. आणि लक्षात ठेवा भरपूर प्रकारचे कंपन्या असतात, संडीज असते, HP असते. तर मी सजेस्ट करेल तर मार्केटला जास्त करून संडीज चालू होतं, तुम्ही पण संडीजच घ्या. अजून जास्त किमतीचा भेटला चांगल्या कंपनीचं तर HP मध्ये घ्या. बाकी स्पीड तुम्हाला सांगितलं 3.2 ची स्पीड घ्यायची तुम्हाला. जे माझं कलेक्शन आहे मी तुम्हाला दाखवतो. माझ्याकडे दोन प्रकारचे आहेत, एक आपला संडिस्क आहे, ह्याच्यामध्ये पण 3.0 आहे आणि दुसरा आपला HP आहे जो 3.2 आहे. म्हणजे HP चा पण चांगला परफॉर्मन्स आहे याला गाईज. अजूनपर्यंत लॅग वगैरे झालं नाही, करप्ट पण झालेलं नाहीये आणि प्रॉपर अजूनपर्यंत युज होतोय. तर मला याला घेऊन भरपूर टाइम झालेला आहे, 3 ते 4 वर्ष झालेलं आहे, पण अजूनपर्यंत व्यवस्थित चालतोय. मी पण तुम्हाला सजेस्ट करतो अशा प्रकारचा HP चा घ्या 3.2 चा, किंवा आपला हा जो संडीजचा असतो 3.0 वगैरे ह्याच्या वरचे घ्या पॅनड्राईव्ह, तुम्हाला चांगला परफॉर्मन्स भेटणार आहे गाईज. पॅनड्राईव्ह घेतल्यानंतर भरपूर पोरं काय करतात, गाणे जेव्हा भेटतात त्यावेळेस काय करतात तुम्ही भरपूर म्हणजे पूर्ण पॅनड्राईव्ह लोड करता. तर पूर्ण लोड कधीच नसतं करता गाईज. ज्यावेळेस तुम्हाला 64 GB चा पॅनड्राईव्ह असेल तेव्हा तुम्हाला मोजकेच ठेवायचे, 50 किंवा लयतले 45 GB पर्यंत लोड करून ठेवायचं, बाकीचं एमटी स्पेस ठेवायचे. तर तुम्ही जास्त लोड केला तर काय होतं, प्लेअर मध्ये लावलं तर लॅग होतो किंवा कॉपीच्या वेळेस पण प्रॉब्लेम होतो, व्हायरस वगैरे घुसण्याची जास्त शक्यता असते. तर कधी पण लक्षात ठेवायचं काय जास्त स्पेस असेल तर मोजकेच गाणे ठेवायचे, जास्त पूर्ण लोड करायचं नाही गायचं. आणि गाणे जे पण तुम्ही डाउनलोड करताल ते ओरिजिनल ठेवायचे गायचं. कुठल्याही प्रकारचं लिंक करून किंवा कुठून ते थर्ड पार्टी कन्वर्ट वगैरे करून गाणे युज नाही करायचे. जेणेकरून काय होतं ज्यावेळेस तुम्ही कॉपीला PC मध्ये पेनड्राईव्ह लावतो त्यावेळेस काय होतं व्हायरस घुसतो, आणि ते व्हायरस घुसल्यामुळे काय होतं त्यावेळेस तुम्ही नेक्स्ट टाइम कॉपी करता त्यावेळेस करप्ट होतो आपला पेनड्राईव्ह. तर लवकर कॉपी पेस्ट होत नाही. त्यासाठी काय करायचं, ओरिजिनल जे गाणे असतात ओरिजिनल प्रोड्युसर कडनं घ्यायचे आणि तेच तुम्हाला कॉपी पेस्ट करून युज करायचे. दुसऱ्या बाहेरचे थर्ड पार्टी व्हॉट्सअप ग्रुपचे वगैरे कुठल्याही प्रकारचे कन्वर्ट वगैरे गाणे केलेले असेल ते युज करायचे नाही अजिबात. तो साऊंड वरती पण फेल जाणार आहे, साऊंड पण क्रॅक होणार आहे, आता व्यवस्थित वाजणार पण नाही. त्यासाठी सांगतो काय ओरिजिनल सॉंग्स वापरा आणि ओरिजिनल हाय क्वालिटी मध्येच गाणी वापरा. तुम्हाला काय प्रॉपर ओरिजिनल कलेक्शन पाहिजे असेल ना तर या डिस्क्रिप्शन मध्ये माझा कॉन्टॅक्ट नंबर देतो, तुम्हाला माझ्याकडून पण कलेक्शन भेटून जाईल. तर मला कॉन्टॅक्ट करा ज्याला कोणाला पण कलेक्शन पाहिजे असेल. 32 GB किंवा 64 GB पर्यंत कलेक्शन भेटून जाईल आपल्याकडे. आणि काय तुम्हाला कुठल्या प्रकारचा पॅनड्राईव्ह युज करायचा हे सुद्धा माहित नसेल तर मी डिस्क्रिप्शन मध्ये एक लिंक देतो, जाऊन तिथून तुम्ही पॅनड्राईव्ह परचेस करू शकता. बाकी व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया आपल्या नवीन एका व्हिडिओमध्ये.